नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कच्च्या कैरीची चटणी अगदी चटपटीत चवीची अशी खाण्याची मजा काय वेगळीच असते. तर ती चटणी आज आपण अगदी कमी साहित्यात आणि अगदी थोडक्यात पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी कैरीची चटणी, कारण आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे कैरीचा सीझन आहे, तर आपल्याला कैरीची चटणी बनवायची. अगदी चविष्ट अशी चटणी होते. तर पहा, इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची किसून घेतलेली आहे, म्हणजे ओला नारळ, आणि 5 ते 6 अशा लसूणच्या काड्या, 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर, कोथिंबीर भरपूर घ्यायची, आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या आपल्या आवडीवर घ्यायच्या. आणि सगळ्यात मेन म्हणजे एक मी अशी मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहे. आणि एकच कैरीची आपल्याला चटणी करायची, कारण एक कैरीची चटणी भरपूर होते. 7 ते 8 जणांना भरपूर होते. आणि आता ह्या कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची. सालीसहित कैरी आपल्याला कापायची नाही. तर आता मी याची साल काढून घेते. तर अशा प्रकारे मी असे छोटे छोटे काप याचे काढून अशी साल काढून घेणार आहे त्याची. तुम्हाला ज्या प्रकारे जमतील त्या प्रकारे अशी याची साल काढून घ्यायची, कारण कैरी चांगली आपली पक्की झालेली आहे. हे पिवळसर अशी झालेली आहे, त्यामुळे आता तिची सालही कडक झालेली आहे. आणि कवळी जर कैरी असेल तर मग सालीसहित वापरायची. हे पहा, सगळे आंब्याचे आपले असे गर काढून झालेला आहे कैरीचा. तर आता आपण हे सगळं मिक्सरला लावूया. आणि याच्यात आपल्याला थोडंसं असं पाणी घालायचं, आपल्या आवडीवर. आपल्याला चटणी पातळ करायची किंवा घट्ट करायची. आणि तुम्हाला जर घट्ट चटणी करायची असेल तर पाणी घालायचं नाही. तर मी याच्यात पाणी घालून बारीक असं वाटून घेणार आहे. हे पहा, आपली चटणी अशा प्रकारे वाटून झालेली आहे. हे पहा, मी इतपत अशी पातळ ठेवलेली आहे. तुम्हाला घट्ट जेवढी तेवढी पातळ अशी ठेवा. आणि ही चटणी मी पातेल्यात काढून घेतलेली आहे. आणि आता ह्या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी थोडासा असा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि एक तडका पॅनमध्ये मी 1 चमचा असं तेल घेतलेलं आहे. आता आपण हे तेल कडकडीत असं गरम करून घेऊया. आणि आपल्याला याच्यात लागणार आहे थोडीशी मोहरी. आणखी तेल आपलं कडकडीत असं गरम झालेलं आहे. तर याच्यात आता अर्धा चमचा अशी मोहरी घालायची. आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची. आणि मोहरी चांगली तडतडली की असं हात जरा लांब ठेवायचा, कारण कढीपत्ता उडतो म्हणून. आणि आता हे कडकडीतच आपल्याला ह्या चटणीवर घालायचं, म्हणजे चटणीला तडका असा मस्त बसतो. हे पहा, चटणीला आपल्या मस्त कैरीचा असा तडका बसलेला आहे. आणि आता खाण्यासाठी आपली चटपटीत अशी कैरीची चटणी तयार आहे. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.